हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुलसी हार गला कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणि विराजित कंठी कस्तुभमणि विराजित कंठी कस्तुभमणि विराजित मकरा कुंडले तळपती श्रवणी कस्तुभमणि तुलसी हार गला कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान हार गला कासे कमल माझे
काशी पीतांबर तुलसी हार गळा काशी पीतांबर विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी 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 जय जय विठोबार कुमारी 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण श्री विठ्ठल थोड़ा
बेस थोड़ा कमी करा. श्री विठ्ठल. थोड़ा विको द्यायला नॉर्मल. हरी रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तू हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी मनोन विठ्ठली आवडी मनोन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोन विठ्ठली आवडी मनोन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सुखाचे आदर सुखाचे आदर सर्व 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 सुखाचे आदर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा
कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम जाने भक्तीचा जीवाळा जाने भक्तीचा जीवाळा जाने भक्तीचा जीवाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा गाणे भक्तीचा जीवाळा भक्तीचा जीवाळा गाणे भक्तीचा जीवाळा भक्तीचा जीवाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा तोची दैवाचा पुतळा अनेक नाही माझ्या मना अनेक नाही माझ्या मना पंडित शहाणा होता पंडित शहाणा पंडित शहाणा पंडित शहाणा पंडित शहाणा पंडित शहाणा नाम रूपे जडले चित्ता जडले चित्ता नाम रूपे जडले दासमी अंकित जाता दासमी अंकित अनेक नये माझा मना माझा मना पंडित शहाणा होका पंडित शहाणा पंडित शहाणा पंडित शहाणा पंडित शहाणा होका पंडित शहाणा कामने नववीर कामने नववीर भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध कामने नववीर कामने नववीर भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझ्या मन पंडित शहाणा होका पंडित शहाणा पंडित शहाणा होका पंडित शहाणा पंडित शहाणा होका पंडित शहाणा विठोबार कुमाये कुमाये विठोबार कुमाये हेलो
का पंडित शान हो का पंडित शान पंडित होगा पंडित पंडित होगा पंडित
जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. नामरूपे जडले चित्त, नामरूपे जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोचे शुद्ध. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. यौंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांशहस्ते चरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं. गवावृन्दकानन्ददं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथम, पाण्डुरङ्गा करो प्रथम, पाण्डुरङ्गा करो प्रथम, पाण्डुरङ्गा करो प्रथम रमण. हरे चरण संतांचिया, हरे चरण संतांचिया, हरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, भगवानाने कथेचा विस्तार, भगवानाने कथेचा विस्तार, भगवानाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुनाथ तुका, सद्गुरुनाथ तुका, बाबाजी सद्गुरुनाथ तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी, काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ज्ञानेशांच ज्ञानमूर्तिं, साक्षात प्रेम स्वरूपिणं. नामदेव जयामूर्तिं, नाथं वंदे पुनः पुनः. वैराग्यस्य परममूर्तिं, देहू क्षेत्रनिवासिनं. तुकाराम महाराष्ट्रम, भक्तराज चतुष्टकम. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. रंगा ये वो ये रंगा, ये वो ये रंगा, ये वो ये रंगा, ये वो ये. विठाई की ठाई माझे, कृष्णाई कानाई ये. वैकुंठवासिनी, जगत्रय जननी ये. तुझा वेदू माझे मनी ये. रंगा ये वो ये रंगा, ये वो ये रंगा, ये वो ये रंगा, ये वो ये. ये
विना जाणे भक्तीचा जिवाळा, जाणे भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा पुतळा, अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागर शेख जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचा भक्तीची लक्षणं सांगणारा अभंग आहे. विठ्ठला या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे असं दिग्दर्शित करतात. का हो महाराज, आमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, संपदा आहे, धनधान्य आहे, मग आम्ही दैवाचे पुतळे नाही का? महाराज म्हणतात संपत्ती सोडा, अलौकिक संपत्ती सोडा, लौकिक संपत्ती सोडा, शहाणा पंडित जरी असला तरी तो माझ्या मनाला पटत नाही. आणि नाही माझ्या मना मात्र महाराज बोलतात ज्याचं चित्त नामाशी एक रूप झालेलं आहे त्याचा मी दास व्हायला तयार आहे. आणि जो नवविध प्रकारची भक्ती जाणतो तो शुद्ध भक्ती जाणतो. अभंगाचा सरळार्थ विठ्ठला अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार परिचय देणं अगत्याचं. तो असा षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, नामदेव महाराज आदी करून सकल संतांच्या महंतांच्या कृपा आशीर्वादातून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुवरे कोंडाजी बाबा डेरे, सहात बाबा वायकर, वाजवणे बाबा, मारुती बुवा गुरव, मोहनानंद गिरीजी महाराज, रामदास बुवा मनसुख आदी करून सकल संतांच्या महंतांच्या आशीर्वादातून प्रेरणेतून चालत असलेला आपला हा साबाजी बुवा यांच्या उत्सवानिमित्त हा सप्ताह आहे. आणि या सप्ताहातील आजच्या कितव्या दिवस आहे? 5व्या दिवसाला आपण प्रारंभ करतोय. विठ्ठला कीर्तना करता उपस्थित गुणीजन गायक वादक महाराज मंडळी येथे उपस्थित आहे. मृदंगाचार्य आमचे परमार्थिक स्नेही परममित्र, आपल्या तालुक्याचं भूषण डॉक्टर हेमंत महाराज राक्षे हे देखील येथे उपस्थित आहे. महाराजांचं मनापासून धन्यवाद. खरं तर देवराम महाराज जे जितकं गोड वाजवतात ना त्याच्यापेक्षा गोड त्यांचा स्वभाव आहे. माणसाकडे किती चांगला गुण आहे याच्याकडे किंमत तर आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा माणूस किती चांगला आहे याला जास्त किंमत आहे. त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तीपरायण महाराज मंडळी येथे उपस्थित आहे. खेड तालुक्याचं वैभव युवा कीर्तनकार आमचे मार्गदर्शक परममित्र परमस्नेही तानाजी महाराज सावंत हे देखील येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण खेड तालुक्याचा ढाण्या वाघ आदरणीय संतोष महाराज लांगे हे देखील येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही परममित्र आळंदीकर महाराज, जगदीश महाराज मोहिते हे देखील येथे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे परममित्र परमस्नेही संदीप महाराज नागरे यांच्या संस्थेतील सगळी मुलं, तुम्ही सर्व ग्रामस्थ, विनेकरे, चोपदार सगळे बसलेले श्रोतृवर्ग, माता भगिनी, सुंदर अशी स्पीकर व्यवस्था, आमचे बाळासाहेब असतील, सुंदर असा आवाज. बऱ्याच वेळेला काही ठिकाणी अशी साथ असते, अशी साथ असते की जशी काही साथ आली. बऱ्याच वेळेला पखवात तालातला असतो तर गायक तालातला नसतो. दोन्ही एकत्र असतात तर सिस्टीम खराब असते. आणि सगळं चांगलं असलं तो बोधारेतला नसतो. आज सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. पाऊस पण येणार नाही, काळजी करू नका. 9 वाजता आपली सेवा संपवायची आहे. विठ्ठला साबाजी बुवांच्या
आजच्या या पुण्यतिथीच्या अर्थात या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण येथे उपस्थित आहोत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला अनन्य साधारण महत्व आहे. जसं की पूर्वीच्या काही युगांमध्ये देवाची प्राप्ती करून घेण्याकरता बाकीच्या साधना वेगळ्या होत्या, मात्र कलियुगामध्ये देवाची प्राप्ती करून घेण्याकरता देवाचं नामचिंतन आहे, हरिकीर्तने कृतयध्यायतो विष्णू त्रतयाम यजतो मकैः द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरि कीर्तनात. म्हणून यात मोठमोठ्या महात्म्यांनी आपल्याला हा कीर्तनाचा मार्ग आपल्या हातामध्ये दिलेला आहे. बघा, आपण यांचे उत्सव केले नाही तर त्यांचं काही बिघडत नाही. तुम्ही ऐकताय सगळे. आपण त्यांच्या पुण्यतिथ्या केल्या नाही, वडिलांचं श्राद्ध केलं नाही, त्यांचं काही बिघडत नाही, मात्र आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. संतांचं नाव घेतलं की आपल्या जीवनाचं कल्याण आहे. संतांचं नाव घेतलं की आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होत आहे. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे. काय संतांचं गोड प्रमाणे बघा. पुण्यवान व्हायचं असेल तर काय करा? संतांचं फक्त नाव घ्या महाराज. देवाच्या नावामध्ये, संतांच्या नावामध्ये ताकद असते. तुम्ही ऐकताय ना सगळे. आपल्या नावामध्ये ती ताकद नसते जितकी ताकद संतांच्या नावामध्ये असते. काही काही गोष्टीचा महिमा हा ठरलेला असतो. एखाद्या व्यक्तीला जर सर्पदंश झाला, एखाद्या व्यक्तीला साप चावला, तर प्राथमिक उपचार म्हणून काय करावं? काही नाही, आयुर्वेदामध्ये उपाय आहे. काय करावं? त्या व्यक्तीने पिंपळाची पानं घ्यावी, कानाला लावावी. असं म्हणतात त्या पिंपळाच्या पानांमध्ये इतकी ताकद असते. आपल्याला चावलेला साप आणि त्याचं विष कानातून बाहेर येतं, ते पिंपळाची पानं काळी होतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय माहिती? आयुर्वेद शास्त्र सांगतो म्हणून. डॉक्टर का जाईपर्यंत उपाय करायला हरकत आहे का डॉक्टर साहेब? उपाय हरकत नाही महाराज, केला पाहिजे उपाय. हा महिमा पिंपळाच्या पानाचा आहे. तसं संतांच्या नावामध्ये आणि देवाच्या नावामध्ये ती ताकद आहे की त्यांचं नाव घेतलं की आपल्या जीवनामध्ये पुण्य वृद्धिंगत होतं, पुण्य वाढतं. विठ्ठल 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 याहीपेक्षा पुढे सांगायचं ठरलं, एखादा साधू आपल्या घराच्या समोर आलेला आहे आणि त्या साधूला घरामध्ये जर आपण घेतलं, त्यांची पूजा वगैरे व्यवस्थित केली, जेवायला वगैरे दिलं, असं म्हणतात आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिथीला अनन्यसाधारण महत्व आहे. अतिथी कुणाला म्हणायचं सांगू का? ज्याला नाही कळत तिथी, त्याला म्हणायचं अतिथी. अतिथी किंवा पाहुणा सांगून येतो काय? सांगून येत नाही महाराज आपल्याकडे. अतिथी पाहुणा, ज्याच्या खाना खुना कळत नाही त्याला म्हणायचा पाहुणा. मग त्याचं आदरातिथ्य झालं पाहिजे. वाक्य नीट ऐका. एखाद्या वेळेस एखादा दरिद्री आपल्या घराच्या समोर आलेला आहे, आपल्याकडे काहीतरी मागणी करतोय, आपल्याला नाही त्याला भाकर देता आली,
नाही त्याला 2-5 काही पैसे देता आले, नाही त्याला काहीच देता आलं, तर किमान त्याच्याशी वाईट बोलायचं नाही. परिणाम काय ऐका, ज्ञानोबा सांगतात, एखादा भिकारी आपल्या दारावर आलेला आहे आणि नाही त्याला आपल्याला काही देता आलं तर किमान त्याच्याशी वाईट बोलायचं नाही. आणि जर त्याच्याशी वाईट बोललो तर आपण कमवलेलं पुण्य तो घेऊन जातो. अपमानिलिया थिती ने सुकृताची संपत्ती. बर का, ऐका, म्हणून अतिथीचा अपमान कधी करायचा नाही. उलट पक्षी एखादे चांगले साधू आपल्या गावामध्ये आहेत, एखादे चांगले महाराज आपल्या गावामध्ये आले, त्यांना घरामध्ये घ्यावं, त्यांची पूजा वगैरे करावी, त्यांना जेवायला वगैरे द्यावं. महाराज तुम्ही सांगता हे खरं आहे, पण याचा परिणाम काय? एकनाथ महाराजांचं असं म्हणणं आहे, एखादे चांगले महाराज घरामध्ये आले, त्यांची पूजा वगैरे झाली, ते जर प्रसन्न झाले तर आपल्या अंतकरणातली इच्छा पूर्ण करतात. गाली संतासी आसने, गाली संतासी आसने, संतासी आसने, गाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मनने, पूजा करी काया वाचा मनने, करी काया वाचा मनने, पूजा करी काया वाचा मनने, सारे काजला मनने जागे, एक काजला मनने, एक काजला मनने, एक काजला मनने, ये दिले वासुदेवना